नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 जून 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या मदतीची आवश्यकता असू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा अद्भुत दिवस. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपण राहता त्यांच्याबरोबर, त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. वृषभ राशी. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकता आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. व्यावसायिकांना थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आजचा विचार केला पाहिजे. आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वतःच्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीत कमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. ज्यांची किंमत वाढत जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. तुमचे डोळे इतके पाणीदार आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. मिथुन राशी. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानता. असे करणे योग्य नाही. आपल्या विचारांना लवचिक बनवा. आरोग्य चांगले राहील. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचा आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता पित्यासोबत या बाबतीत बोलू शकता. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. आज अनेक असे प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. कर्क राशी. आज कोणी म्हाताऱ्या लोकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. अशात आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे. नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय? ही बाब लक्षात ठेवा. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तींशी संवाद न झाल्यामुळे उदासवाना दिवस. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुमची बलस्थाने कोणती कोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तिराईत व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल.
पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल. सिंह राशी, आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रामुळे खराब करू शकता. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. आईसोबत तुम्ही आज चांगली वेळ व्यतीत करू शकता. आज आई तुमच्याशी लहानपणीच्या गोष्टी शेअर करू शकतात. आपल्या वजनावर नियंत्रण ठेवा. अति खाण्यात आनंद मानू नका. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतिधैर्य उंचावेल. इतरांसाठी आदर्शवत ठरण्यासाठी तुम्ही मेहनत करा. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. कन्या राशी, आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील. त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आज मुलांसोबत वेळ व्यतीत करून तुम्ही काही आरामदायी क्षण घालवाल. निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल. कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. तूळ राशी, अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद लुटा. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल. तुम्हाला वाटेल की तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाहीत, म्हणून तुम्ही त्यांच्यापासून आज दुरी ठेवाल. वृश्चिक राशी, या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. कुठला सिनेमा किंवा नाटक पाहून तुम्हाला आज हिल स्टेशनवर जाण्याची इच्छा होईल. तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या तुमच्या स्वभावाचे परीक्षण करा. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात, अशा जवळच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जा. आज प्रेमी किंवा प्रेमिका खूप रागात असू शकतात.
यामुळे त्यांच्या घरातील स्थिती अधिक गंभीर असेल. जर ते रागात आहेत तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा. धनु राशी, आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वर विचार न करता त्यांच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. तुमचा जोडीदारही खरंच सोलमेट आहे. तुमच्या केलेल्या कामाबद्दल तुमचे सिनियर्स आज तुमचे कौतुक करतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. मकर राशी, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. तुम्ही रिकाम्या वेळेचा उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. रोमॅन्टिक गाणी, सुगंधी अगरबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात. प्रेमामध्ये अधिक काहीच नाही. तुम्हालाही आपल्या प्रेमीला काही अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यात वाढेल आणि प्रेमाला उच्चता प्राप्त होईल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. कुंभ राशी, तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. तुमच्या चलता है भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्या सोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. व्यक्तित्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात त्याची चिंता करू नका. जर तुम्ही योग्य आहेत तर तुमचे कुणीच काहीच बिघडवू शकत नाही. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मीन राशी, व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसाही खर्च करावा लागतो. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. रोमांससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही. खऱ्या प्रेमाची अनुभूती मिळविणे अशक्य आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. घरी काम करणारा नोकर आज येणार नाही,
त्यामुळे आपल्या जोडीदारावर ताण येईल. तुमची खुबी आज लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेचे पात्र बनवेल. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.